नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, दीपक केसरकर यांनी केलेल्या एका विधानाची वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल, त्यामुळे अपघात घडला असेल असं अजबच वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री आणि कोकणातले नेते दीपक केसरकर यांनी केलंय। छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर बोलताना केसरकरांनी हे वक्तव्य केलं आहे। असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल। पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाहीत। जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं।